समास 5 पंचप्रलय. येथे जे जे आकाराला येते ते ते नष्ट पावते असा सिद्धांत आहे. तेच या पंचप्रलयाच्या समासात सांगितले आहे. देहाचे 2 आणि ब्रह्मांडाचे 2 प्रलय आहेत. एक निद्रा प्रलय आणि दुसरा देहांत प्रलय. तिसरा प्रलय म्हणजे तिन्ही देव जेव्हा झोपी जातात तेव्हा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होतो, तर तिन्ही देव जेव्हा लयाला जातात तेव्हा ब्रह्मप्रलय. हे तर होणारच आहेत, परंतु माणसाने स्वतःमधील अहंकाराचा नाश करावा, सर्व दृश्याचा विवेकाने निराश करावा आणि स्वरूप ज्ञान करून घ्यावे. ह्याला श्री समर्थ विवेक प्रलय म्हणतात. ऐकूया तर. श्रीराम ऐका प्रलयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रलये जाण. एक निद्रा एक मरण, देहांत काळ. देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती. तो निद्रा प्रलय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रलये झाला. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी. पाचवा प्रलय उदंडी, जाणीजे विवेकाचा. ऐसे हे पाचही प्रलये, सांगितले यथान्वये. आता हे अनुभवासये, ऐसे करू. निद्रा जेव्हा संचरे, तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी. या नाव निद्रा प्रलये, जागृतीचा होये क्षये. आता ऐका देहांत समये, म्हणजे मृत्य प्रलये. देही रोग बळावती, अथवा कठीण प्रसंग पडती. तेणे पंचप्राण जाती, व्यापार सांडुनी. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रलये अनुमानू, असे चिना. तिसरा ब्रह्म निजेला, तो हा मृत्युलोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला, प्राणी मात्रांचा. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश, वायोचक्री करीती वास. कित्येक काळ जाता ब्रह्मयास, जागृती घडे. पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची, ब्रह्मप्रलय मांडे. शतवरुषे मेघ जाती, तेणे प्राणी मृत्य पावती. असंभाव्य तर्के क्षिती, मर्यादे वेगळी. सूर्य तपे 12 कळी, तेणे पृथ्वीची होय होळी. अग्नि पावता पाताळी, शेष विषवमी. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी गरळा. दोही कडून जळता भूगोळा, उरी कैची. सूर्यास खडतरता चढे, हलकल्लोळ चोहूकडे. कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक. याही वेगळे नाना लोक, भस्मोन जाती. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच वोसरे. देव समुदाव वावरे, वायुचक्री. भस्म झाली या धरत्री, प्रजन्य पडे शुंडाधारी. मही विरे जळांतरी, निमिष मात्रे.
पुढे नुसते उरेल जळ, तयास शोधील अनळ. पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे. समुद्रींचा वडवानल, शिवनेत्रींचा नेत्रानल. सप्तकंचुकींचा आवरणानल, सूर्य आणि विद्युल्लता. ऐसे ज्वाळ एकवटती, तेणे देव देह सोडिती. पूर्वरूपे मिळोन जाती, प्रभंजनी. तो वारा झडपी वैश्वानरा, वह्नी विझेल एकसरा. वायो धावे सैरा वैरा, परब्रह्मी. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी. बहुता मध्ये थोडियासी, नाश बोलिला. वायो वितुळताच जाण, सूक्ष्मभूते आणि त्रिगुण. ईश्वर सांडी अधिष्ठान, निर्विकल्पी. तेथे जाणीव राहिली, आणि जगज्योती निमाली. शुद्ध सारांश उरली, स्वरूपस्थिती. जितुकी काही नामाभिधाने, तये प्रकृतीचे निगुणे. प्रकृती नसता बोलणे, कैसे बोलावे. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रलये बोलिजे. पाचही प्रलये वोजे, तुझ निरोपिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास 5वा. श्रीराम.